शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे जिद्दी वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळकाळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम विठाला सीताराम गुणग्राम पुण्यारण्य बिहारिनो वंदे विशुद्ध विज्ञान कवीश्वर कपीश्वर श्री समताची माझा चरण श्री समताची माझा चरण श्री संताची माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाच्य वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम प्राप्त स्थळी प्राप्त वेळे कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वारकरी संप्रदाय परंपरेमध्ये शांत आणि श्रीमंत म्हणून ज्यांची ओळख आहे ते पैठणचे साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांचा चार चरणाचा सर्वांच्या पाठाचा सर्वांच्या परिचयाचा भगवान शंकराचं वर्णन करणारा हा अभंग आपण कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला आहे विठाला या अभंगाच्या माध्यमातून भगवान शंकराचं वर्णन भगवान शंकराच्या अवस्थेचं वर्णन पैठणचे साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराज करतात। या अभंगाचा विचार करण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय होतो म्हणजे असा सद्गुरु चंद्रशेखर बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी म्हणजे चोंडी येथे या ठिकाणी सद्गुरु चंद्रशेखर बाबांच्या पावन दरबारामध्ये गुरुवर्य श्री हरिभक्त परायण
आमचे मार्गदर्शक आप्पा महाराज चौरे बाबा यांच्या माध्यमातून संपूर्ण त्यांना सहकार्य करणारी मंडळी, या सर्वांच्या माध्यमातून गेली 14 वर्ष झालं, बरोबर आहे? मी 14 सांगितले तरी काही बिघडणार नाही, बरोबर आहे नाही का? गेले 11 वर्ष झालं गणेश उत्सवानिमित्त कीर्तन महोत्सव आयोजित केला जातो आणि आजचं हे या वर्षीचं हे 11वं वर्ष आहे आणि 11व्या वर्षी सद्गुरू चंद्रशेखर बाबांच्या या संस्थांमध्ये बाबांच्या मार्गदर्शनानं तुम्ही हा कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे आणि या कीर्तन महोत्सवामधलं आज 3ऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प सद्गुरू चंद्रशेखर बाबा यांच्या चरणी समर्पित करण्याचं परम भाग्य माझ्या नशिबी आलेले नाही. त्यामुळं आपल्या सर्वांचे महाराजांचे या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो आणि पर्वता चांगला आहे. गणपती बाप्पांचं इथं आगमन झालेलं आहे नाही का? काय कालावधी झालेला आहे आणि गणेश उत्सवामध्ये विशेष करून सगळ्या कुटुंबाची पूजा आपल्या सगळ्यांना घडते बरं का, नाही का? कशी तर ते शिव महापुराणाच्या माध्यमातून शिवमहापुराण कथेचं आयोजन पण केलेलं आहे आणि ज्यांच्या पवित्र अशा वाणीमधून आपल्याला हे शिव महापुराण कथा श्रवण करायला मिळते ते आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवरे आप्पा महाराज चौरे बाबा यांच्या माध्यमातून शिव महापुराण कथा आपण ऐकणार आहोत. युद्धखंडाच्या अगोदर कुमारखंड आहे आणि त्याच्यामध्ये मग भगवान शंकराचं चिरंजीव गणपती बाप्पा असतील, कार्तिक स्वामी असतील, यांचं भरपूर वर्णन देणार आहे बरं का. पण योग चांगला आहे कडे कसा गणेश उत्सव आहे आणि या गणेश उत्सवामध्ये गणपती बाप्पांना आपल्या पप्पांची कथा ऐकायला मिळते. याच्यासारखा भाग्यवान दुसरा गणपती कुठला नसेल या मंदिरामधला, कारण देवाला आपल्या वडिलांचं चरित्र शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून ऐकायला मिळते. शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे आणि आपण सर्वजण त्याचा आनंद घेत आहोत. इथे कीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे वादक मंडळी, गायक मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. मला वाटतं आमच्या घागरवाड्याचे ग्रामस्थ मंडळीत आले, ओळखीतोय मी तुम्हाला. 2 वर्ष झालं तुमच्या गावामध्ये तरी तुमचे चेहरे बरोबर माझ्या ध्यानामध्ये, त्याच्यामुळे ओळख एकदा पाहिलं की बरोबर लक्षात फिट माणूस होतं आणि बरोबर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा जागर होणार आहे आणि आपण सर्वजण या पावन पुण्यभूमीमध्ये हा नामस्मरणाचा आनंद घेतो. गणेश उत्सव हा हिंदू संस्कृतीमधला पवित्र सण आहे. मी आवर्जून सांगतो, आज या ठिकाणी यांचं नाव आपण घेतलं पाहिजे. कुणाचं? ज्यांच्यामुळे गणपती बाप्पा या हिंदू संस्कृतीमध्ये गणेश उत्सव सुरू झाला ते लोकमान्य टिळक यांच्यामुळं गणेश उत्सव सुरू झाला. का सुरू झाला? तुम्ही आम्ही सगळ्यांनी, सगळ्या जातीच्या लोकांनी एकत्र यावं हा हेतू डोळ्यासमोर ठेवला. हवा मशीनसाठी लावलाय मशीन करत मशीन करत का? त्याचं कारण होतं वेगवेगळ्या जातीचे लोक एकत्र आले पाहिजे. एका गावामध्ये एक गणपती बसून त्या गणपतीची पूजा अर्चना केली पाहिजे. या हेतूस्तव लोकमान्य टिळकांनी हा गणेश उत्सव सुरू केला. काही कालावधीपर्यंत तसा उत्सव चालला गेला, पुन्हा काही कालावधीने थोडं उलट झालं. काय झालं उलट तुम्हाला सांगू का? एक गाव एक गणपती न होता एक गली एक गणपती. त्यात काही गणपतीचं लय दुर्भाग्य महाराज वैतागलेत. काही गणपती 5-6 दिवस चालू होते. पण इथला गणपती हे श्री हरिभक्तपरायण आपले चौरे बाबा
सद्गुरु चंद्रशेखर बाबा यांच्या पदस्पर्शाने पुण्य झालेली भूमी आणि या भूमीला गणपती आपल्या बापाचं चरित्र ऐकतोय, किंबहुना रोज कीर्तन ऐकतोय. या गणपती सारखा दुसरा भाग्यवान गणपती कोण नाही. तर बरेच गणपती कटाळून गेले. काही गणपतीला ना हरिपाठ आहे, ना कीर्तन आहे, ना भजन आहे, ना कथा. राजन राणी जुटला बघ माझा राव. लक्षात येईल का? काही काही गणपती बेजार आहेत हो. रात्रभर लोक तिथे डाव खेळायचे. माझा डाव झाला, तुझा डाव झाला. एक तर पट्या म्हणला आपल्याला एकही डाव लावला नाही, मला गणपती बसला गुलाल लावतोय आला तर आला. पण सद्गुरु चंद्रशेखर बाबांच्या या संस्थांमधला गणपती भाग्यवान आहे. स्वतःच्या वडिलांचं भगवान शंकराचं पार्वती मातेचं चरित्र गणपती बाप्पाला ऐकायला मिळतंय. किंबहुना नामस्मरणाचा हा सगळा नामघोष त्याला ऐकायला मिळतंय. म्हणून तुम्ही आम्ही सर्व भाग्यवान आहे. आणि म्हणून आज तिसरा दिवस वार सोमवार माझ्या मनामध्ये आलं सहज. शिवमहापुराण कधीच आलेलं नाही. समोर जे गणपती बाप्पा आहेत ज्यांच्या उत्सवानिमित्तानं हा कार्यक्रम सुरू आहे ते भगवान शंकराचे चिरंजीव आहेत नाही का. म्हणून भगवान शंकराचं वर्णन करणारा अभंग घ्यावा. आणि योगायोगानं सोमवार आला आणि म्हणून त्या भगवान शंकराचं आपण वर्णन करणार आहोत. इथं बसलेल्या माता म्हणलं जरा आज लक्ष्मी नाही का, आज जीव घालायचं. काल रात्री चाललेलं आहे, पण आज जीव घालण्याची व्यवस्था आमच्या माता मावल्याकडे. लक्ष्मी जेवल्या असतील तर या मंदिराकडे आलं पाहिजे. आपण ज्या लक्ष्मीची आपण पूजा करतो ही लक्ष्मी काय करते? महाराज म्हणतात जयाचे नाम पापनाशी लक्ष्मी ऐशी जाची नाशी तो हा तेज स्वीकारते कोणाचं? त्या देवाचं. म्हणून सगळ्या आमच्या माता मावल्यांनी वेळेत वेळ काढून इथं आलो पाहिजे. आणि आलेले आहेत माता मावल्या. ऐक, कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग पैठणचे साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा भगवान शंकराच्या अवस्थेचं वर्णन करणारा हा अभंग. बरोबर 10 वाजलेले एका तासामध्ये आपल्याला अभंगाचा भाव पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. फक्त फॅन सुरू आहेत म्हणून कुणी डुकल्या लागू देऊ नका. नाही तर नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडून गेले वारे असं होऊ नका. कळेल सोपेल सोपं वाटेल अशा भाषेमध्ये या अभंगाचा भाव सांगण्याचा प्रयत्न करतो. मिळाला या अभंगाच्या माध्यमातून पैठणचे साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराज भगवान शंकराच्या अवस्थेचं वर्णन करतात. अवस्था ही 2 प्रकारची असते. अवस्था किती प्रकारची असते? 2 प्रकारची. एक प्रापंचिक अवस्था आणि दुसरी पारमार्थिक अवस्था. आणि या 2 अवस्थेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कसा फरक आहे? जमीन आसमानचा फरक आहे. कसा? प्रापंचिक अवस्था हे कधीच चरित्र होऊ शकत नाही. ते विचित्र असते. त्याच्यामुळे प्रापंचातली अवस्था ही कधीच चरित्र बनत नाही. ती विचित्र असते. कुणाची? चला कुणाची? आता प्रापंचिक इथं बरेच मंडळी बसले. प्रापंचामध्ये जगाच्या पाठीवर कुणाचं चांगलं आहे असं कुणी आहे का? महाराज बोलले जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. टाकटाकच चला. लक्ष द्या माझ्याकडे. जिकडे पाहाल आपण तिकडे पाहाल संसारिक व्यक्तीकडे सगळे लोक दुखी. ही कशाची अवस्था आहे? कशाची? संसाराची अवस्था आहे. प्रापंचाची अवस्था ही वर्णन करण्यायोग्य नसते महाराज. विचित्र असते. ती चरित्र होऊ शकत नाही.
संसाराची अवस्था कुणाच्या सुद्धा विचार नाही बोले सुखाचा विचार नाही कुठे. एकच प्रमाण झालं. बरोबर बापूने दिलेलं. या जगाच्या पाठीवर संसारामध्ये हे कुणाच्यात सुख नाही आहे का? आता तुम्ही ना आम्ही हलके लोक येतो. तुमचं ना आमचं काय? ज्या भगवान शंकराचं इथं गुणगान सुरू आहे, भगवान शंकराची शिव महापुराण कथा सुरू आहे, त्या भगवान शंकराच्या प्रपंचाकडे जर आपण जरा डोळे लावले तर त्या बाबाच्या सुद्धा प्रपंचामधल्या भानगडी लय उलटी. कोणाच्या? भगवान शंकराच्या. कसं तुम्हाला सांगतो. एक पहिली गोष्ट, भगवान शंकरासारख्या ज्याच्याकडं ही सृष्टी उत्पन्न करण्याचं काम आहे, नाश करण्याचं स्वातंत्र्य आहे ज्यांच्याकडं, त्यांनी जर ठरवलं, मला वाटतं हे सगळं सुरू आहे त्यांच्यामुळेच, आणि त्यांनी ठरवलं सगळं बंदही करता येतं असे भगवान शंकर. त्या भगवान शंकराच्या प्रपंचाची दशा पण उलपटी म्हणा. दुःख आहे त्यांना सुद्धा. कसं? पहिली गोष्ट दुःख होतं. काय दुःख? याचं झालं की आता आपल्याला मुलगाच होणार नाही. काय होणार नाही? आपल्याला पुत्रप्राप्ती होणार नाही. का? तर शाप दिला. कोण दिला शाप? शिव महापुराण कथा आपण बाबांच्या वाणीमधून ऐकायला. कोण दिला शाप? पृथ्वीने दिला शाप. का दिला शाप? ज्यावेळेस कामानं धनुष्यबाण सोडले गेले, सुंदर अशा प्रकारची सृष्टी तयार झाली. तिथं मयूर रूपातला अग्नी होता. कुठं? जिथं भगवान शंकर यांचं वास्तव्य होतं. आणि भगवान शंकर पार्वती हे सोबत असताना नृत्य करू लागले. महाराज मंद मंद गर्जना, मुसळधार असा रिमझिम पाऊस पडू लागला. अशा भयंकर परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तो अग्नी मोराच्या रूपात तिथं होता. भगवान शंकरापासून पार्वतीला भाग प्राप्त झाला. मिळालेला भाग प्राप्त झाला, पण पार्वती जवळ आल्याबरोबर ते भाग चोरण्याचं काम केलं. पुन्हा मोराच्या रूपामध्ये असणारा अग्नी, त्या अग्नीनं तो भाग चोरला. आणि पार्वती आई साहेबांना कळालं आपल्या जवळ असणारा काही ना काही कुणी काय केलंय, चोरलंय. इकडे तिकडे बघू लागल्या, कुणीच नाही. कामाचा प्रभाव संपला गेला. पुन्हा पश्चाताप झाला, अरे आपल्या जवळ कुणीतरी चोरलेलं आहे, पुन्हा चोरलेला असाल. आई साहेबांनी बघितलं पृथ्वीकडे बघितलं. आई साहेबांना वाटलं आपल्या जवळचा भाग चोरणारा दुसरं तिसरं कुणी नाहीये, म्हणून या पृथ्वी मातेला शाप दिला. पुन्हा माझ्या जवळ भाग चोरल्याचं पाप केलंस तू पृथ्वी. दुसऱ्याचं चोरणं वाईट असतं, तू माझ्या जवळ असणारा भाग चोरण्याचं काम केलंस. लक्ष देऊन ऐक. शाप दिला आई साहेबांनी. मी नाही तुमचा भाग चोरला. पृथ्वी तर म्हणून सांगू लागली. तरी पार्वती मातेनं पृथ्वीला शाप दिला, माझ्या जवळ भाग चोरलास ना, मी तुला शाप देते. पावला पावलाला तुझे मालक वेगळे असते. आपल्याला माहिती एकाच जमिनीचा कोणी मालक आहे का? ह्याचा एकर संपलं की दुसऱ्याच्याच नावावर असतो. तिसरं शाप दिला कुणाला? पृथ्वीला. पृथ्वी विचार करू लागली, आपला गुन्हा नसता जर आपल्याला पार्वती माता शाप देत असेल, गुन्हा नसताना सहन करणं ते सुद्धा पाप असतं. का सहन करायचं?
त्या पृथ्वीनं पार्वती मातेला परत शाप दिला आहे, साहेब माझी काही चूक नसताना तुम्ही मला शाप देताय ना, हो माझी चूक नसताना तुम्ही शाप देताय, मी पण तुम्हाला शाप देते, काही कारण नसताना जर या पृथ्वीला तुम्ही शाप देताय ना, जा माझा शाप पण मी जर सत्य असेल तर तुम्हाला लागेल, तुम्हाला भगवान शंकरापासून एकाही पुत्राची प्राप्ती होणार नाही. पृथ्वीने शाप कुणाला दिला? मला काही कथा सांगायची नाही, भगवान शंकराचा संसार सांगावे, त्याच्यात इतका इतकी झाले नाही, तुमची आमची काय करा. शाप दिला, भगवान शंकरापासून एकही पुत्र प्राप्त होणार नाही. पुन्हा आहे का? आता हा जो भाग आहे पार्वतीपासून चोरलेला, चोरला अग्नी मोराच्या रूपामध्ये, आणि ते काशीच्या ठिकाणी मग सप्त ऋषींपैकी 6 ऋषींच्या पत्न्या एका काशी या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करता आल्या. स्नान करता आल्याच्या नंतर त्यांनी स्नान केलं. लक्ष देऊ नाही का? अगोदर मुलगा होणार नाही, पुत्र होणार नाही, दुःख झालं दोघायला. ही संसारातली अवस्था आहे कुणाच्या? भगवान शंकर. मग हा जो चोरलेला भाग आहे, सप्त ऋषींच्या पत्न्या, सप्त ऋषी म्हणजे 7 पैकी एका ऋषींची पत्नी तिथे हजर होती. 6 ऋषींच्या पत्न्या होत्या. त्या काशी या ठिकाणी तीर्थक्षेत्रामध्ये त्यांनी स्नान केलं, आणि स्नान केल्याच्या नंतर म्हटलं आता थोडं आपण अग्नी पेटवू, आणि अग्नी पेटवल्याच्या नंतर त्याच्यापासून आपल्याला थोडं स्थिर वाटेल. बघा गाडी लावली, तिथं अग्नी पेटवला. अग्नी पेटवल्या बरोबर ज्या अग्नीनं हा भाग चोरला होता, काय केलं त्या अग्नीनं? या 6 ऋषींच्या पत्नीच्या पोटामध्ये तो भाग घातला, 6 ऋषींच्या पोटात. आणि आश्चर्याची गोष्ट अशी, त्या अग्नीनं चोरलेला भाग या 6 ऋषींच्या पत्नीला देऊन टाकला. एका क्षणामध्ये या 6 ऋषींच्या पत्न्या 6 महिन्याच्या गरोदर झाल्या. 6 महिन्याच्या गरोदर. मला काय सांगायचंय, लक्ष देऊ नाही का? पोट तिडकीनं मी अभंग सोडवतोय. संसाराची अवस्था जर म्हणलं तर भगवान शंकराच्या सुद्धा घरात तेच आहे. प्रपंचाची अवस्था ही प्रत्येकाच्या विचित्र असते. ऐकाकडे हो, 6 ऋषींच्या पत्न्या गर्भवती झाल्या, आणि वर पाहिलं, विचार करू लागले, आता कुणाला सांगावं? आपण आपल्या मालकाला म्हटलं तर हे काय नेमकं? त्याच्यातली एक शाळा होती, म्हणजे काय काही नाही, कुणाला सांगायचं नाही, काही बोलायचं नाही म्हणे. आपल्या पोटातला हा 6 महिन्याचा गर्भ आपण पाण्यामध्ये टाकून दिला. साईने काय केलं? आपल्या पोटातला गर्भ पाण्यामध्ये टाकून दिला, आणि पाण्यामध्ये टाकून दिल्याच्या नंतर या 6 गर्भाचं एकत्रीकरण पाण्यातील देवता कृतिका यांनी एकत्रीकरण केलं या गर्भाचं, आणि तो गर्भ वाढवला. आणि वाढवल्याच्या नंतर भगवान शंकराच्या लिलेनं पाण्यामधल्या देवता कृतिकेने ते गर्भ वाढवला, आणि वाढवल्याच्या नंतर भगवान शंकरला कळालं, आणि शंकराला कळाल्याच्या नंतर मग त्या पुत्राला भगवान शंकराकडे सुपूर्त करण्याचं त्या देवतेने ठरवलं. आणि जो देव पाण्यातील देवता कृतिकेपासून जो निर्माण झाला, तिने त्याचं पालन पोषण केलं, म्हणून त्याचं नाव काय ठेवण्यात आलं? कार्तिकेय. आणि तो भगवान शंकरला देऊन टाकला. पार्वती मातेला तिला वात्सल्य भाव जागा झाला, हो आईचं प्रेम जागा झालं पार्वती जवळ. आता लक्ष देऊ नाही का? मिळणार होता का? होणारच नाही म्हणून प्रथम श्राप दिला. याच्या दुःखामध्ये दोघं नवरा बायको होते. कोण? भगवान शंकर आणि पार्वती. आता हे मिळाले कोण? पुत्र म्हणून कार्तिक स्वामी. आता दुसरे गणपती बाप्पा. आता तिथे सांगत नाही, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. न मिळणारे दोन्ही पुत्र मिळाले. आता हे मोठं झाल्याचं गणपती बाप्पांचं सगळ्याला माहिती, मी काही सांगावं असं ते काही गोष्ट नाही, लक्ष देऊ नाही. मग आता गणपती बाप्पा छोटे, कार्तिक स्वामी मोठे. 2 पुत्र भगवान शंकराला मिळाले. सहजासहजी मिळाले नाहीत महाराज. त्यासाठी शंकराला परेशान व्हावं लागलं, लीला करावं लागलं, नाही का? मग हे मिळालेले पुत्र आता दोघही लग्नाच्या वयामध्ये आले. पूर्ण कथा भाग सांगत नाही मी. गणपती बाप्पा ही ज्ञानाची देवता आहे. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे. आई वडिलांची सेवा केली पाहिजे याचं दिग्दर्शन करणारे देवता म्हणजे गणपती बाप्पा आहे.
देव पंचायतनामध्ये 5 देव सांगितलं, त्यापैकी एक असणारे आपले गणपती बाप्पा आहे. आता लक्ष द्या. मग लग्न म्हणे काय 8 करू म्हणले, यालाही राग नको त्यालाही राग नको. सांगितलं जो कोणी पृथ्वीला प्रदक्षिणा करून येईल त्याला या दिसले दिल्या जाते. गणपती बाप्पा ज्ञानाचे दैवत आहे. गणपती बाप्पा क्षणभर विचार न करता आपलं मस्तपैकी आराम करत राहिले. इकडे कार्तिक स्वामी प्रदक्षिणा करायला निघून गेले. जसं जसं जवळ यायला लागले तसं तसं गणपती बाप्पा ज्ञानाचे देवता उठले. शंकर पार्वतीला प्रदक्षिणा केली. त्यांचा विजय झाला. त्यांचं इकडे लग्नही झालं नाही का. लग्न झालं त्या काळात सुद्धा लग्न व्हायचे. लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर इकडे कार्तिक स्वामी